सांगलीची कृष्णामाय म्हणजे कृष्णाकाठच्या गावांसाठी जणू जीवनवाहिनीच, कारण कृष्णामायच्या पाण्याशिवाय जगणं मुश्किल. पण याच कृष्णामाईच्या पाण्यात मोठमोठ्या मगरीही पाहायला मिळतात. सांगली शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या पवित्र कृष्णा नदीच्या पात्रात एका ज्येष्ठ नागरिकावर मगरीनं प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. शहरातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा मई घाट परिसरात ही घटना घडली असून यामध्ये जालिंदर शामराव साळुंखे गंभीररित्या जखमी झालेत. नेहमीप्रमाणे नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या साळुंखे यांच्यावर मगरीनं अचानक झडप घातली. मात्र साळुंखे यांनी दाखवलेलं धैर्य आणि घाटावरील उपस्थित नागरिकांचं प्रसंगावधान यामुळे मगरीच्या जबडातून त्यांची सुटका झाली आहे. या अत्यंत भीषण हल्ल्यातून साळुंखे बचावले असून सध्या त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात म्हणजेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सांगली शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये प्रचंड भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. मात्र कुणी कल्पनाही न करू शकणाऱ्या मगरीच्या हल्ल्यातून साळुंखे नेमके वाचले कसे, याचा थरार आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. सांगली आणि कृष्णा नदीचं नातं अत्यंत जुनं आणि जिव्हाळ्याचं आहे. शहरातील हजारो नागरिक दररोज पहाटे आणि सायंकाळी आरोग्याच्या दृष्टीनं अथवा विरंगुळा म्हणून कृष्णा नदीच्या विविध घाटांवर पोहण्यासाठी जात असतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय असते. जालिंदर शामराव साळुंखे हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे नदीत पोहणारे पट्टीचे पोहणारे म्हणून ओळखले जातात. नेहमीप्रमाणे ते सांगली शहरातील मैघाट येथे कृष्णा नदीच्या पात्रात पोहत होते. पाण्याचा आनंद घेत असताना आणि काठापासून काही अंतरावर असताना पात्रात दबा धरून बसलेल्या एका मोठ्या मगरीनं त्यांच्यावर अचानक पाठीमागून हल्ला केला. मगरीनं त्यांच्या शरीराचा भाग आपल्या मजबूत जबडात पकडून त्यांना पाण्याच्या आत खेचण्याचा प्रयत्न सुरू केला. मगरीच्या या अनपेक्षित आणि जोरदार हल्ल्यामुळे जालिंदर साळुंखे सुरुवातीला पुरते चक्रावून गेले. पाण्याच्या आत मगरीशी सुरू असलेल्या या मृत्यूच्या लढाईत त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली. मगरीच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेण्यासाठी त्यांनी पाण्याच्या आतच प्रचंड संघर्ष सुरू केला आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा जीव घेणा आक्रोश आणि पाण्याच्या संशयास्पद हालचाली पाहून माई घाटावर उपस्थित असलेल्या इतर नागरिकांच्या ही गोष्ट तात्काळ लक्षात आली की नदीत काहीतरी अघटित घडत आहे. घाटावर असणाऱ्या स्थानिक तरुणांनी आणि इतर पोहणाऱ्या नागरिकांनी कसलाही विलंब न लावता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीच्या पात्रात धाव घेतली. घाटावरील नागरिकांनी एकत्र येत आरडाओरडा वाढवला आणि काठ्या तसेच हाताशी येईल त्या वस्तूंच्या साहाय्यानं पाण्यात प्रचंड हालचाल निर्माण केली. नागरिकांचा हा वाढता दबाव आणि साळुंखे यांनी दिलेला चिवट लढा यामुळे अखेर मगरीनं आपली पकड सैल केली आणि ती पाण्याच्या खोलीत निघून गेली. नागरिकांनी तातडीनं जखमी साळुंखे यांना पाण्याच्या बाहेर काढलं. मगरीच्या तीक्ष्ण दातांमुळे त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. घाटावर उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं रुग्णवाहिका आणि स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती दिली. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या साळुंखे यांना तातडीनं सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मी जालंधर शामराव साळुंखे सकाळी 6 वाजता कृष्णा नदीमध्ये पोहायला गेलो होतो. पोहत असताना वर्दळी ठिकाणी असताना मगरीनं माझ्यावरती हल्ला केला. ही आत्ताची 5वी घटना आहे. सदरची घटना 6:30 पावणे 7च्या दरम्यान घडलेली आहे. झाल्यानंतर पोहणाऱ्या आमच्या गँगपैकी लोकांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले व माझी आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण सांगली शहरात पसरली आणि माई घाटासह सांगलीच्या इतर प्रमुख घाटांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. कृष्णा नदीच्या पात्रात मगरींचा वावर असणं ही बाब सांगलीकरांसाठी नवीन नसली तरी शहराच्या मुख्य घाटावर जिथं नागरिक दररोज मोठ्या संख्येनं पोहण्यासाठी येतात तिथं असा थेट हल्ला होण्याची ही अलीकडच्या काळातील अत्यंत गंभीर घटना मानली जाते. यापूर्वी नदीच्या सांगली मिरज जोडणाऱ्या जुन्या पुलाच्या परिसरात किंवा अंबाबाई घाट परिसरात मगरी दिसल्याच्या नोंदी आहेत. परंतु माई घाटावर झालेल्या या हल्ल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक वन विभाग यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी माई घाट परिसराची पाहणी केली असून नदीपात्रात मगरीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवली आहे. प्रशासनाकडून सांगली शहरातील अमरधाम घाट, माई घाट, सरकारी घाट आणि मगरमच्छ घाट या सर्व प्रमुख ठिकाणांवर नागरिकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्याचं काम सुरू करण्यात आलंय. तसेच ध्वनिक्षेपकावरून नदीकाठच्या परिसरात दवंडी पेटवून नागरिकांना नदीच्या पात्रात न उतरण्याचं आवाहन केलं जात आहे. नमस्ते, मी रवींद्र जोशी, सांगली. कृष्णा नदीचा स्विमिंग पट्टू असून दरवर्षी हे स्विमिंग चालू असतं. आज सकाळी 6:30च्या आसपास जालंधर साळुंखे नाना या आमच्या सहकारी मित्रावर मगरीनं जोरदार हल्ला केलेला आहे.
आणि आता उपचारासाठी त्यांना सिव्हिल रुग्णालयात आणलेलं आहे. अतिशय घातक प्रकारचा हा हल्ला होता आणि खूप अंतरावर नदीमध्ये होता. त्यामुळे त्या हल्ल्यानंतर त्यांना तिथपासून काठापर्यंत घेऊन येणं हे सहकार्यांना खूप अतिशय अवघड गेलेलं आहे. आणि मगरीचा वारंवार हल्ला या वर्षी तिसऱ्यांदा आणि एकूण ह्या 2 वर्षात ही 5वी घटना असून या मगरीचा आक्रमक मगरीचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी वन विभाग, नगरपालिका आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही विनंती करीत आहोत. कृष्णा नदीच्या पात्रात गेल्या काही वर्षात मगरींची संख्या कमालीची वाढली आहे. नदीच्या संत गतीनं वाहणारं पाणी आणि काही भागात असणारी दुतर्फा झाडी मगरींसाठी पोषक अधिवास ठरतात. पूर परिस्थितीनंतर अनेकदा मगरी या मानवी वस्तीच्या जवळ असणाऱ्या घाटांकडे सरकतात. हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्या उन्हात बसण्यासाठी काठावर येतात. मात्र पावसाळ्याच्या आणि त्यानंतरच्या दिवसात पाण्याचा प्रवाह बदलल्यामुळे त्या सुरक्षित जागेच्या शोधात घाटांच्या जवळ आश्रय घेतात. अशा वेळी मगरी स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा भक्ष्यासाठी हल्ला करतात. अनेक क्रीडाप्रेमी आणि जलतरणपटू दररोज सकाळी कृष्णा नदीत तासनतास सराव करत असतात. या हल्ल्यानंतर आता नदीत उतरणं सुरक्षित आहे का असा मोठा प्रश्न निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे मागणी केली आहे की या नरभक्षक किंवा धोकादायक मगरीला तात्काळ जेरबंद करून मानवी वस्तीपासून दूर असणाऱ्या सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावं, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल. सध्या सांगली प्रशासनानं नदीकाठच्या सर्व गावांना आणि शहरातील नागरिकांना कडक सूचना दिल्या आहेत की जोपर्यंत वन विभागाकडून नदीपात्र सुरक्षित असल्याचा दाखला मिळत नाही तोपर्यंत कोणीही नदीत पोहण्यासाठी अथवा कपडे धुण्यासाठी उतरू नये. विशेषतः लहान मुलं आणि महिलांनी नदीकाठापासून दूर राहावं. नदीच्या घाटांवर सुरक्षेच्या दृष्टीनं जाळ्या बसवणं किंवा मगरींचा वावर असणाऱ्या क्षेत्राचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे. तोपर्यंत नागरिकांनी स्वतःहून कमालीची खबरदारी बाळगणं आणि प्रशासकीय सूचनांचं काटेकोर पालन करणं हाच या धोक्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग उरलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.